नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। आपण अद्यापही सबस्क्राईब केलं नाही, लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। आपल्या सर्वांना माहिती आहे पीक विम्याचे जे पैसे आहेत ते आता 15 जानेवारीपासून काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार आहेत। अत्यंत आनंदाची बातमी आहे। या संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला मिळणार की नाही, तुम्ही कसं स्टेटस चेक करू शकता, या संदर्भात सुद्धा माहिती पाहण्याचा प्रयत्न करू। पण व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जो पीक विमा आहे अद्यापही टाकण्यात आले नाही आणि हे पीक विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता मिळण्याची शक्यता आहे। अनेक जिल्ह्यामध्ये हे जे पैसे आहेत ते 15 तारखेच्या पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आता लक्षात घ्या, आपण जर पाहिलं तर नुकसानीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने पीक जो पीक विमा आहे ते मिळून आता शेतकऱ्यांना हेक्टरी जी घोषणा केली होती 18,900 रुपयापर्यंतची मदत देण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली। या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा पीक विमा भरला होता त्यांना त्या योजनेचा लाभ मिळणार आहे, म्हणजे पीक विमा मिळणार आहे। तर चालू वर्षामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी, लक्षात घ्या, ज्या शेतकरी बांधवांनी चालू वर्षामध्ये पीक विमा भरला होता त्यांच्याच ह्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते त्यांना हा लाभ मिळणार आहे। अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येणार आहे। आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत हा पीक विमा महत्त्वाचा आहे आणि आपण जर पाहिलं तर हे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं होतं त्यांना हा लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे। आता अनेक जिल्ह्यामध्ये 15 तारखेच्या पुढे, म्हणजे 15 तारखेलाच काही जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आपण जर पाहिलं तर डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा होतील। व्हिडिओला लाईक करा आणि जर या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद। जय श्री